देश है मेरा, ओ भारत 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 देश है मेरा. आणि म्हणून हा देश, या देशात आपण जन्माला आलो, परम भाग्यानं आपण हा देश मिळालाय. म्हणून या मानवी जीवनाकरता एक अनमोल भगवान वेदव्यासजींनी 18 पुराणाची निर्मिती केली आहे. आणि त्याच्यामध्ये जे पवित्र पावन एक जी पुराण आहेत तशी सगळीच पुराण पवित्र आणि पावन आहे, सगळीच. कारण प्रत्येक पुराणामध्ये भगवान परमात्म्याचा अंश रूपाने भगवान परमात्मा नटलेला आहे. तशी या शिवपुराणामध्ये माझा भोलेनाथ अंश रूपाने नटून बसलेला आहे. ज्या पुराणामध्ये भगवान भोलेनाथाच्या जीवनचरित्राचा आढावा व्यासजींनी घेतला आणि ही कथा वर्णन करून त्या ठिकाणी शुकदेवांच्या मुखातून सुतजी महाराजांना मिळाली. सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतायत, सांगितलं, हे ऋषींनो, या शिवपुराण कथेचं आयोजन आणि या शिवपुराण कथेचं श्रवण केल्यानंतर अत्यंत पाप्यातला पापी सुद्धा माणूस त्याचं पाप नष्ट होतं. जो अत्यंत चुकीचा वागलाय, हा याचा अर्थ असं घेऊ नका, बसलेली मंडळी कृपया, नाही तर म्हणसाल मग पाप करायचं आणि शिवपुराण ऐकायचं, पाप करायचं आणि भागवत पुराण ऐकायचं, असं नाही. तुमच्याकडून नकळत एखादं पातक घडलंय, नकळत जाणून बुजून केलेल्या पातकाला कुठेच मुक्ती नाही, लक्षात ठेवा, कुठेच नाही. चालता बोलता चुकून एखादं तुमचं पातक तुमच्या नकळत घडतं एखाद्या वेळेस, तर चुकून एखादं झालं आणि तुम्ही त्याचा पश्चाताप केला, रे माझ्याकडून व्हायला नव्हतं पाहिजे, गड्या चुकून झालं माझ्याकडून, ही भावना जरी तुम्ही अंतःकरणात आणली तरी सुद्धा त्या पातकाला मुक्ती आहे. पण एखादं पाप तुम्ही जाणून बुजून करत असला आणि मग तुम्ही डोक्यात आणसाल की नाही नाही आपण आता ते ऐकूयात, मग आपण मुक्त होऊयात, असं होत नाही. कधीच तुमच्या पापावर, त्या डोक्यावरून ते पाप जात नाही, लक्षात घ्या. ते पाप तुमच्या सोबतच राहत आहे, सोबतच, आणि तुम्हाला ते फेडावं लागतं, भोगावं लागतं. मग जिवंतपणे असताना तुम्हाला ते फेडावं लागतं. आणि जर तुम्ही ते जिवंतपणे नाही फेडलं ना, बसलेली मंडळी, श्रोते मंडळी, तर मग मात्र तुमच्या जीवाला, आत्म्याला ते फेडावं लागतं. जीवाला, आत्म्याला. मी बोलत नाही, आमच्या नाथ महाराजांचं प्रमाण आहे, जे कर्म तुम्ही करणार आहात, केले कर्म झाले, केले कर्म झाले तेची भोगा आले, 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 हो केले कर्म झाले तेची भोगा आले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. हे उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, हो उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, हे उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, हो हरिमुखी म्हणा, हरिमुखी गाता, हरिमुखे गाता, हर पली चिंता, हरिमुखे गाता, हर पली चिंता, हरिमुखे गाता, हर पली चिंता. संतांचं वर्णन आहे महाराज. संत म्हणतात, जे कर्म केले ते चुकणार नाही. चुकून एखादं कर्म झालं तर त्याला प्रायश्चित करून त्याचा पश्चाताप होऊन ते कर्म तोडता येतं. पण जे कर्म जाणून बुजून केले त्याला पातक नाही, तुम्हाला भोगावं लागतं. आणि तुम्ही जिवंत असताना जर ते नाही फेडलं ना महाराज, तर तुमच्या आत्म्याला ते फेडावं लागतं. कोणाला?
आपल्या जीवाला. तुम्ही गीत ऐकलं असेल बघा, ते गीतामध्ये भाव फार गोड आहे. ते म्हणतात, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कोणी नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करीसे से काही, देह करीसे से काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं ज्याचं कर्म आहे तसं फळ तुम्हाला मिळतं. आता गीत कोणी लिहिलं मला माहिती नाही, पण त्या गीताचा भाव फार गोड आहे. तुम्ही जर नाही फेडलं जिवंतपणी, मी तर एक वाक्य नेहमी आपुलकीने सांगतो, तुम्ही जे कर्म करताय ते कर्म तुम्हाला जिवंतपणीच फेडावं लागणार आहे, जिवंतपणीच. पण एखादं चुकून हुकून समजा राहिलंच, राहणार तर नाहीस. बरं कसं आहे, राहणार तर नाहीस. का माहितीये? कारण भगवान परमात्म्याकडे असा एक पार्षद आहे ज्याचं नाव चित्रगुप्त. चित्रगुप्त शब्दाला उलट करा थोडंसं, काय होतं नाव? गुप्त चित्र. आपली सगळी गुप्त चित्र ज्याच्याकडे असतात तो चित्रगुप्त. म्हणून असं ठरवायचं नाही कधी देवाला काय कळतं, माझं थोडी मी काय करतो देवाला दिसतं, असं होत नसतं महाराज. तुम्ही जे करताय ते प्रत्येक कर्म माझ्या ईश्वराला दिसतंय गड्या, दिसतंय. लोक एवढे हुशार झाले महाराज, लोक एवढे हुशार झाले, लोक मंदिरासमोर जातात महादेवाच्या, भोलेनाथाच्या, हनुमंतरायच्या मंदिरासमोरून चालले ना बिडी पेत पेत, मंदिराला का पाठीमागं लपवतात अशी, म्हणजे बिडी पेत पेत चालले मंदिराला का पाठीमागं लपवायची. म्हणजे तुमची बिडी देवाला दिसत नाही का? काय हुशार लोक आहे आपले. असं होत नाही महाराज. तुमच्या चित्रगुप्त जो आहे ना पार्षद, त्याने आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब त्याच्याजवळ ठेवलेला आहे, प्रत्येक कर्माचा हिशोब. म्हणून आपण जे कर्म करतोय सगळे लपवून छपवून सगळे कर्म, चुकीचं कर्म करा, नोंद झालेली आहे, ती चुकत नाही कोणालाच. म्हणून एखादं चुकून तुमच्याकडून कर्म घडलं तर ते त्याला प्रायश्चित्त आहे, पण जाणून बुजून केलेल्या कर्माला, पापाला त्या ठिकाणी मुक्ती नाही, हे डोक्यात ठेवा. त्यावेळी शौनकादी ऋषींनी सांगितलं, म्हणे महाराज असं एखादं कोणी आहे का जो या कथेच्या श्रवणाने तरुण गेला, तरला? हो, एक कशाला म्हणे, असे बरेच आहेत, असे अनेक जण तरलेत म्हणे, एक कशाला. घ्या मामा खुर्ची घ्या, बस. त्यावेळेस तिथं खुर्ची आणखी दोन द्या दादा, तिथे 2 खुर्च्या आहे का, बस. असे अनेक जण तरले म्हणे. त्यावेळेस शौनकादी ऋषींना ऐकण्याची जिज्ञासा अंतकरणात निर्माण झाली आणि सांगितलं, असं एखादं जीवनचरित्र आम्हाला डोळ्यासमोर आणून द्या की जे ऐकून ज्यांनी जीवनाचा उद्धार करून घेतला. त्यावेळेस शौनकादी ऋषींना सूत महाराज सांगते झाले, म्हणे ऋषींनो, एक भिल्लांचं गाव आहे म्हणे, भिल्ल समाज जो असतो ना, त्या भिल्ल समाजाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण आहे. लक्षपूर्वक आहे का? देवराज नावाचा तो ब्राह्मण आहे, जो ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आलाय, ब्राह्मण वर्णामध्ये जन्माला आलाय, पण त्याच्या आयुष्यात त्यानं ब्राह्मणासारखं कुठलंच कृत्य केलं नाही.
कुठलंच केलं नाही, सगळी चुकीचे कृत्य करायचा. तो अत्यंत ब्राह्मण समाजामध्ये जन्माला येऊन सुद्धा अत्यंत मूढ आहे. त्याचं वर्णन करत असताना शिवपुराण सांगतंय, तो अत्यंत पापी आहे, कर्मभ्रष्ट आहे, दारिद्र्य आहे, मतिमंद आहे. हे बघा, फक्त ब्राह्मण कुळात जन्माला येणं म्हणजे ब्राह्मणत्व सिद्ध होत नाही. एखादा व्यक्ती अरे जो नीच कुळात जन्माला येतो पण त्याचं कर्म श्रेष्ठ असतं, लक्षात घ्या. म्हणून कुठल्या वर्णात आपण जन्माला आलो याला किंमत नाही, आपलं कर्म किती श्रेष्ठ आहे याला फार किंमत आहे, फार किंमत आहे महाराज. म्हणून काही लोक चांगल्या वर्णात जन्माला आली त्यांच्या महत भाग्याने पुण्यानं, पण आयुष्यभर कर्म चांगलं केलं नाही, तर मला वाटतं त्यांना एवढ्या चांगल्या वर्णात जन्म येऊन सुद्धा त्यांना आयुष्याची सार्थकता कळली नाही. म्हणून ब्राह्मण कुणाला म्हणावं, जो फक्त ब्राह्मण समाजात कुळात जन्माला त्याला ब्राह्मण म्हणत नाही. अरे जो इतरांना जो ब्राह्मण जन्मात आला, कुळामध्ये जन्माला आला आणि इतरांना जो ब्रह्म जाणून देतो, ब्रह्म सांगतो आणि स्वतःच्या आयुष्यात जो ब्रह्म जाणतो, ब्रह्म जानाति ती ब्राह्मण असं म्हटलं गेलंय. त्याला स्वतःला ब्रह्म जाणता आलं पाहिजे, असं अर्थात ईश्वर नावाचं तत्व त्याला लोकांना सांगता आलं पाहिजे आणि स्वतःच्या आयुष्यात सुद्धा त्याला ईश्वर साधून घेता आलं पाहिजे, त्याला ब्राह्मण म्हणतात. सांगितलं हा देवराज नावाचा ब्राह्मण आहे, पण अत्यंत नीच वागतोय, अत्यंत दुष्ट कर्म करतोय, अत्यंत पापी आहे, अत्यंत मतिमंद आहे, स्नान संध्या करत नाही, देवपूजा करत नाही, कुठलीच चांगली कामं तो करत नाही म्हणे. लोकांना मारून त्यांचं धन त्या ठिकाणी हडप करण्याचं काम हा देवराज ब्राह्मण करत होता. कारण गाव भिल्लांचं होतं, भिल्ला समाजाचं गाव होतं. स्वतः मांस भक्षण करायचा, इतका वाईट कृत्य करत असून सुद्धा फिरत 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 तो प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये आला. त्या प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये थोडंसं आता वय त्याचं होत होतं गड्या, हातपाय थकत होते आणि त्या प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये आल्यानंतर एक भगवान शिवालयाचं मंदिर होतं, शिवालय होतं, शिवाचं मंदिर होतं. त्या शिवालयाच्या जवळच त्यानं तिथं राहायला लागला आणि त्या शिवालयामध्ये रोज एक ब्राह्मण बुवा लोकांना शिवपुराण कथन करून सांगत होते.